हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहे विदर्भ स्टाईलमध्ये चमचमीत आणि चवदार असे भरलेल्या ढेमशाची भाजी. तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम चमचमीत आणि रसरशीचे चवदार असे भरलेले ढेमशे होतात. माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर या रेसिपीसाठी पाहिजे आहे आपल्याला ढेमशेचे छोटे छोटे बारीक बारीक आणि कवळे कवळे असतात ना, ते ढेमसे घ्यायचे आहे. त्याला आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्या आपल्याला मागच्या पुढचे देठ काढून घ्यायचे आहे आणि वरची जे कवर आहे ती पातळ पातळ आपल्याला काढायची आहे. अगदी काढायची नाही आहे, पतली पतली काढायची आहे, म्हणजे जे वरचे डाग वगैरे आहे ना ते निघून जाते. बघा अशा पद्धतीने छानपैकी आपण काढून घेतलं. त्याला परत एकदा धुवून घ्यायचे आहे. ते चिकट असतात, थोडंसं पाण्याने त्याला धुवून घ्यायचे आहे. नंतर बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला कट्स मारून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तर मी माझ्या बाकीच्या ढेमशांना पण कट्स मारून घेतलेले आहे. आता यामध्ये भरण्यासाठी आपण एक मसाला करूया. त्यासाठी एका प्लेटमध्ये आपल्याला तिखट, हळद, गरम मसाला, धनापूड, मीठ आणि चाट मसाला घ्यायचा आहे. हे सर्व एकत्र करायचे आहे. सुरीच्या साहाय्याने किंवा मी वापरला चमच्याच्या साहाय्याने आपल्याला जे कट्स मारले आहे ना आपण ढेमशामध्ये, त्यामध्ये आपल्याला हे मसाला भरून घ्यायचा आहे. अलगद तुटला नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सर्व व्यवस्थित मसाला आपल्याला त्यामध्ये लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. नंतर एक पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये हे मसाले भरलेले ढेमशे ठेवायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते वरून खालून व्यवस्थित शिजले जातील. आता हा उरलेला मसाला आपल्याला काय करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 टोमॅटो कट केलेले, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण आणि आलं घ्यायचं आहे. याची एक आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे. आता आपण आपले ढेमशे बघूया. आता खालून व्यवस्थित शिजले गेलेले आहे ते. आता त्याला व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे आपल्याला. तर एखाद्या चिमट्या साहाय्याने तुम्ही पलटून घ्या किंवा चमच्या साहाय्याने तुम्ही जसं सोयीस्कर होईल तसं आपल्याला पलटून घ्यायचे आहे. परत झाकण ठेवून त्याला आपण शिजवायला ठेवूया. आता आपल्याला 2 चमचे दही घ्यायचं आहे. हे मसाला करणं खूप गरजेचं आहे, टेस्टला खूप छान लागते. आता त्यामध्ये जो उरलेला मसाला होता ना ते टाकायचा आहे. सोबतच आपल्याला तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धनापूड आणि सोबतच टाकायचं आहे आपल्याला कसुरी मेथी. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची पण एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा इकडे आपले ढेमशे चांगले शिजले होते, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत असेल, मस्त नरम झाले होते. आता त्या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा, जिरं, मोहरी घालायची आहे. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल थोडं कमी वाटत आहे म्हणून मी वरून पळीभर तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडासा मोठा गॅस करून आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपण जे टोमॅटोची प्युरी केली होती ना, हिरवी मिरची, आलं, लसूण टाकून ती टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटोपर्यंत. व्यवस्थित तेल सुटलं की त्याला आपण त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला दहीचा मसाला. आपण त्यात तिखट मीठ वगैरे टाकलं होतं की नाही, तो मसाला टाकायचा आहे. त्याला पण छान तेल सुटोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला. त्याला उकळी यायला लागली, तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण जे फ्राय केलेले ढेमसे होते की नाही मसाला टाकून, ते टाकायचे आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ढेमसे टाकल्यानंतर आपल्याला परत 2 ते 3 मिनिटं आपल्याला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. थोडं आपण पाणी घालूया, थोडं घट्ट दिसत आहे आपल्याला ग्रेव्ही. व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला. झाकण ठेवूया आणि आपण याची एक मस्त वाफ काढूया मोठी. बघा परफेक्ट असे आपले ढेमशे तयार झालेले आहेत आणि त्याला छान तेल पण सुटलेलं आहे. गरमागरम ढेमसे आपल्याला सर्व करायचे आहे. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर अप्रतिम लागतात. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ढेमशाला तुमच्याकडे काय नाव आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. गरमागरम भरलेल्या ढेमशाची भाजी आपल्याला सर्व करायची आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि आता विदर्भाच्या रेसिपींसोबत. मी गावी आले आहे तर तुम्हाला मी गावाकडच्या रेसिपी दाखवणार आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.